मारल्या उपरांत तुमकां कॅश मेळटा. कॅश मेळ्ळ्या उपरांत निराश जावं नाका, 100 रुपया मेळटले. सोमतो येवन घेवन वचपाचे सगळ्या प्रेक्षकांक. आणि तशेंच वेदांताचे जितले बोर्ड आसात व्हडले बोर्ड म्हाका दिसता चॅलेंज एक्सेप्ट जाता ना. बॅट्समॅन येतात डायरेक्ट मॅन ऑफ द सिरीज. सायकल आसा, सायकली जर डायरेक्ट मारल्या जाल्यार 2000 रुपया. यस, डायरेक्ट खंयच्या प्लेयरान ही सिरीज आसा तेचे डायरेक्ट जर बॉल बसात 2000 रुपया मेळटले. तशेंच व्हडले बोर्ड आसात वेदांताचे तेचे डायरेक्ट बसत जाल्यार 1000 रुपया. आणि तशेंच धाकटे बोट स्मॉल बोट जे ग्राउंडा भायर आसात बाउंड्री रोवपाक तेचे डायरेक्ट मारी जाल्यार 500 रुपया. एक प्रायज दवरले आसा फॅन्टासी आरांबोलान. खंयच्याय प्लेयरान कोणी मारपाचे कितले फावटी. आता कमेंटेटर आमचो भूषण इनके हवाले माइक देते हैं हम लोग. थँक्यू सुजात. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. महाअंतिम सामना मेगा फायनल वेदांत 11 हर्मल ट्रॉफी 2022 अंतिम सामना, महाअंतिम सामना या मैदानावर. गेम इज ऑन. सामना सुरू होण्याचा पंचांचा इशारा आणि नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय कलंगूट फॉरेक्स धारगळ क्रिकेट संघाचा. प्रथम फलंदाजीसाठी सलामीचे 2 सलामीवीर मैदानावर. 2 ओव्हर्सेस खेळाडू, त्यामधील एक मनोज नार्वेकर नॉन स्ट्राईक एंडला, तर स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज सुनील मापसेकर असे सलामीवीर 2 फलंदाज. गोलंदाजी मार्गावर पहिलं षटक तेजस पडवळ. तसंच आमचा आबा पावलो आसा, प्लीज आबा आपले पेंडल घेवपाचे. तसंच महाअंतिम सामना या मैदानावर. पहिल्याच चेंडूवर बाईकच्या रूपाने एकेरी धाव बहाल केली जाते. एकेरी धावेने संघाचं सांघिक खतम. मनोज नार्वेकर उघडतोय. धावसंख्या 1 धाव. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. तेजस पडवळ युवा वेगवान शैलीचा गोलंदाज. वेदांत 11 शिरोडा वर्सेस CFT धारगळ 2 बलाढ्य संघ. 6 षटकांचा महत्वपूर्ण सामना. पहिल्या प्रयत्नात आशिष शिरोडकर सर यांच्याकडनं चूक होते. तीच त्यांची चूक. त्यांचं कच्चं दुवा हेरून दुहेरी धावेकडे पावलं वळवली जात आहेत. 2 धावेने संघाची सांघिक धावसंख्या बदलते 3 धावा. आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये अशोक नाईक, अक्षय महाले, बादल चौधरी, निलेश पासेकर, सज्जद गडेकर आणि मी भूषण नाईक. तमाम क्रीडरसिकांचं हार्दिक स्वागत या मैदानावर. हॅलो. ऑन साइडला एक तगडा फटका सुनील मापसेकर याच्या फळीतनं येतोय. चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेग. बेधुंद आणि बेधडक असा फटका. चेंडू निघतोय आर पार, सीमारेषा पार. षटकार. पंकज नाईक यांच्याकडून हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. वेदांत 11 शिरोडासाठी पंकज नाईक याचकडून. 9 धावा धावफलकावर. पहिलं षटक प्रगतीपथावर. अनिवार्य पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक. नाणेफेकीचा कौल जातोय धारगळ क्रिकेट संघाच्या बाजूने. नाणेफेक जिंकून प्रथम निर्णय तो फलंदाजीचा. 6 षटकांचा सामना. महत्वपूर्ण 60 गाठावी हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा इरादा. 22च्या एकेरी धावेने दुहेरी आकड्यात धावफलक परावर्तित होतोय. 10 धावा बिनबाद पहिलं षटक. हे प्रगतीपथावर. 1 षटकार निघतोय फलंदाज सुनील मापसेकर याच्या फळीतनं. मागच्या सामन्यामध्ये बहारदार फलंदाजी करणारा संघाचा ओव्हरसेस आयकॉन मनोज नार्वेकर हा स्ट्राईक एंडला.
यावर कल्याण पद्धतीचा चेंडू यावेळी खोदून काढला जातोय. चेंडू हा मात्र एकेरी धावेसाठी मार्गक्रमण करतोय. एकेरी धावेने धाव संख्या परावर्तित होते ती नेल्सन फिगर मध्ये 11 धावा धावफलकावर. दोन्ही संघाच्या आयकॉन खेळाडूंचा विचार केला. एका बाजूला दाजी नाईक, दर्शन बांदेकर सारखे दोन तगडे शिलेदार हे वेदांत 11 शिरोडा संघाच्या गोटामध्ये, तर दुसऱ्या बाजूने रोहन साळगावकर आणि मनोज नार्वेकर असे दोन बलाढ्य असे खेळाडू गोवा संघाचे आपल्याला दिसत आहेत. ते धारगळ क्रिकेट संघाच्या गोटामध्ये अशा महत्त्वपूर्ण ओव्हरसीज खेळाडूंच्या अशा बहारदार प्रदर्शनाच्या जोरावर दोन क्रिकेट संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतायत. आता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पारितोषिकांची खैरात होते. जे आपल्याला बॅनर दिसत आहेत मैदानाच्या चारी बाजूला, जे मोठे बॅनर दिसत आहेत त्या बॅनरवर जर फलंदाजाने थेट षटकार टोलावला तर 1000 रुपयाचं पारितोषिक, आणि जे छोटे बॅनर हे मैदानाच्या चारी बाजूला आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यावर जर फलंदाजाने षटकार टोलावला तर 500 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत. आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर एक मॅन ऑफ द सिरीज जो ठरेल त्या स्पर्धेचा त्याच्यासाठी एक आकर्षक अशी बायसिकल ठेवलेली आहे आणि त्याच्यावर षटकार टोलवला तर फलंदाजाला 2000 रुपयाचं पारितोषिक. अशा मोठ्या पारितोषिकांची खैरात असलेली स्पर्धा. सफल होऊन बहारदार असा फटका आला रे आला, मने आला. मनोज नार्वेकर याच्या फळीतनं निघतोय फटका. डीप फाईन लेग सीमारेषा उल्लंघन करतोय मनोज नार्वेकर. 6 धावेंनी धावसंख्या परावर्तित होते. 17 धावा धावफलकावर. जो कॅच धरला त्यांनी बसपाचे ना हांगा येऊ 100 व्यवहार. श्याम गवंडी. वेलकम षटकाराने स्वागत केलं जात आहे. 6 धावेंनी धावसंख्या, 17 धावा धावफलकावर. यावर कल्याण पद्धतीचा वेगवान असा चेंडू आतील दिशेकडे येतोय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न फलंदाज मनोज याचा सफल ठरतोय. चेंडू हा यष्टीरक्षक गोपाळ बटा याच्या हातामध्ये विसावतोय. धावसंख्या ही स्थिरावते ती 17 धावा धावफलकावर. महत्वपूर्ण 6 षटकांचा सामना. साठी गाठावी हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा इरादा, तर दर्शन दुसरं षटक घेऊन सज्ज. कव्हरचा बहारदार असा फटका शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रामध्ये. कॅच ऑफ दी टुर्नामेंट. एक नेत्रदीपक झेल दाजी धुरत याच्या हातामध्ये विसावतोय. एक बहारदार अशा झेलाच्या जोरावर जो मनोज नार्वेकर काहीसा घातक ठरला असता, तो मनोज नार्वेकर नावाचा अडथळा हा बाजूला केला जातोय आणि दर्शन बांदेकर याला गोलंदाजी मार्कवर आणण्याचा कावा कर्णधार गोपाळ बटा याचा यशस्वी ठरत 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. एका षटकाराने नटलेली खेळी समाप्त. धावसंख्या स्थिरावते 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. त्याचा लेखाजोखा जर सांगितलाच, एक सुयोग्य आयोजनाची नियोजनाची क्रीडा स्पर्धा. तब्बल पर्व 13 काही जवळच्या व्यक्तींच्या आठवणीच्या प्रित्यार्थ ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते आणि यावर्षी पर्व 13 एक सुंदर असं आयोजन. नवीन फलंदाज अक्षय नाईक, मागच्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज, या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचा हिरो जो ठरला होता या वेदांत 11 पर्व 12चा, तो मैदानात अक्षय नाईक वन डाऊनच्या रूपात. तसंच विनंती करता आनंद गडेकर पंच मेंबर हरमल आणि तसंच आमचं मनोहर केरकर सरपंच हांगा पावले आसात. प्लीज त्यांच्यानी येवन हांगा पेंडलान येवन बसका घेवपाची. तसंच मनोहर केरकर बर्थडे बॉय आमचो गांवचो सरपंच हरमल गांवचो सरपंच मनोहर केरकर यांचे आगमन जाल्ले आसात. सगळ्यांनी क्लॅप मारून तेका बर्थडे हेची शुभेच्छा दिवपाची. 18 धावा धावफलकावर. आतापर्यंत एका गड्याच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकाची सांगता होते. प्रति षटक 9च्या सरासरीने प्रथम फलंदाजी नाणेफेक जिंकून करत असलेला CFT धारगळ क्रिकेट संघ धावसंख्या 18 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. स्वागत करता गावचे सरपंच मनोहर केरकर यांचे स्वागत करता. तसेच आमचे गावचे पंच मेंबर
एक्स सरपंच आनंद गडेकर यांचे पण स्वागत करता. 18 धावा धावफलकावर आतापर्यंत एका घड्याच्या मोबदल्यात मनोज नार्वेकर याच्या रूपाने संघाचा आयकॉन माघारी परततोय. आता गोलंदाजी मार्गवर प्रवीण कुबल जो बहारदार गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत करतोय. अंतिम सामन्यादरम्यान तिसरं षटक घेऊन तो सज्ज. कैसा चेंज ऑफ द पेस म्हणजे गती परिवर्तन असलेला चेंडू पहिलाच शॉट मिड विकेटच्या दिशेने चेंडू स्टिअर केला जातोय. एकेरी धावेने धावसंख्या परावर्तित होते ती 19 धावा. संपूर्ण क्रीडा स्पर्धेचा लेखाजोखा सांगितला तर दाजी नाईक वन मॅन आर्मी या संपूर्ण स्पर्धेमध्ये बहारदार फलंदाजी प्रत्येक सामन्यामध्ये त्याच्यासोबत सुशांत मामा हा मात्र करतोय. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने टोलावलेला फटका कैसा अंगलट येतोय. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने सेफ हँड दाजी नाईक याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. दुसऱ्या गड्याच्या रूपात सुनील मापसेकर याची एका षटकाराने नटलेली संघाला फक्त 8 धावांचं योगदान देणारी एक छोटेखानी खेळी समाप्त होत दुसरा हादरा बसतोय. धावसंख्या स्थिरावते 19 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. कोणते असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिकपणे असेल तर यशाला पर्याय नाही. बऱ्याच वेळा सांगितलं जातं आणि तोच फलंदाज मैदानावर आत्मविश्वासाने या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये ज्याची फलंदाजी चौफेर आपण पाहिली तब्बल 49 ज्याचे वैयक्तिक धावा ज्याने कुठल्या आतापर्यंत असा स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज होतोय तो सुशांत मामा हा नवीन फलंदाज. एकेरी धावेने धावसंख्या परावर्तित होते ती 20 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. बलाढ्य RV11 कोरगाव क्रिकेट संघासमोर या फलंदाजाने चौफेर फटकेबाजी केली आणि RV11 कोरगाव क्रिकेट संघ जो विजयाचा प्रबळ दावेदार संबोधला जात होता तो या स्पर्धेतनं माघारी परततोय. ऑन साइडला एक तगडा असा फटका फलंदाज अक्षय याच्या फळीतनं येतोय. डीप मिड विकेटच्या दिशेने टोले जंग असा फटका. स्टँड ऑन डिस्पॅच स्टँड ऑन 26 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा ओरपेज असा चेंडू यावेळी मात्र उडवलेला फटका. दर्शन बांदेकर जेल खाली येतोय. तिसऱ्या गड्याच्या रूपात एक छोटेखानी खेळी समाप्त होत अक्षयही माघारी परततोय. धावसंख्या स्थिरावते ती 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. गडदेंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात. विजयाचा प्रमुख धावेदार कोणता संघ ठरतोय. वेदांत 11 हरमल पर्वत 13चा कोणता संघ मानकरी ठरतोय या प्रश्नाचं उत्तर देणारा सामना हा मैदानावर फर्स्ट स्ट्राईक एंडला नवी फलंदाज तसेच आमचं रमेश गावडे पावला असा त्यांनी आपले अंगा येऊन स्टेजवर येऊन आपली बसका झोपायची. रमेश गावडे उपउपांत्य फेरीमध्ये ज्याने महत्वपूर्ण भागीदारी तब्बल 63 धावांची केली होती तोच 2 महत्वपूर्ण असे फलंदाज सज्ज होत आहेत. उंच असा फटका काहीसा क्षेत्ररक्षक विरहित क्षेत्रामध्ये विसावतोय. 1 धाव तर पूर्ण केली जाते. आशिष शिरोडकर सर आमच्या स्क्रीनवर येत आहेत. एकेरी धावेने संघाची सांघिक धावसंख्या बदलते. सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 27 धावा धावफलकावर तब्बल 3 गड्यांच्या मोबदल्यात.
तीन फलंदाज तीन शिलेदार हे माघारी परततायत. आपण पाहतायत वेदांत 11 हरमल पर्व 13 भव्य क्रीडा स्पर्धा महाअंतिम सामना मेगा फायनलचा सामना. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत असलेला सीएफटी धारगल क्रिकेट संघ मर्यादित 3 षटकांमध्ये आतापर्यंत 27 धावा. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी. कर्णधाराने जे भाकीत वर्तवलं, जो आत्मविश्वास वर्तवला, तो 60 ते 65 धावसंख्या उभी करण्याचा तो यशस्वी ठरेल काय? दुसऱ्या बाजूने गोपाळ भट्टा आणि त्याचे गोलंदाज हे 60 गाठण्यासाठी रोखतायत. येणाऱ्या 3 षटकांमध्ये कशा प्रकारचं प्रदर्शन हे फलंदाज करतायत हे सांगण्यासाठी आमचे सहकारी माईकवर येत आहेत अशोक नाईक. भूषण गेंदबाजी में परिवर्तन. चौथे ओवर की शुरुआत मैदान पर अक्षय घाटवल गेंदबाजी पर ऑफ स्टंप पर ये गेंद हल्के से बैकफुट पर जाकर गेंद को ड्राइव किया, सिंगल बनाया. कमेंट्री बॉक्स में अखिल परब, निखिल कुडो, यूट्यूब tenniscricket.in के जो प्रथमेश, ओमकार और उनके साथ दीप्तेश. और जहां तक साझेदारी का सवाल है, 23 गेंदों में 63 की साझेदारी रही थी, जो कि मनोज सुशांत उर्फ मामा और वही बल्लेबाज, वही खिलाड़ी मैदान पर सामने जो कि बल्लेबाजी करते हुए सीताराम. ये दोनों के बीच में एक कीमती साझेदारी बनी थी और वही जोड़ी मैदान पर अक्षय घाटवल रिवर एंड से आड़े बल्ले से खेला. इस बार ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री पर फील्डर दर्शन बांध कर गेंद को आते उठाते फील्ड करते. पिछले मैच के मैन ऑफ द मैच, आज से जन्मदिन. एक बार फिर से हमारे जन्मदिन के अवसर पर मान्यवर कक्ष में आदरणीय मनोहर जी केरकर सर, आपको भी बहुत बहुत ढेर सारी शुभकामनाएं हमारे कमेंट्री बॉक्स में से जन्मदिन पर. सभी सम्मानीय अतिथि, उपस्थित दर्शक जो यूट्यूब पर जुड़ चुका है, वो क्रिकेट प्रेमी, आप सभी का एक बार फिर से तहे दिल से वेदांत 11 पर्व 13वां इस टूर्नामेंट में फाइनल के मुकाबले में आपका सहर्ष स्वागत हम सभी की ओर से कमेंट्री बॉक्स में. 3 मैच अब तक 52 रन बना चुके हैं सुशांत उर्फ मामा. बिल्कुल अच्छे स्कोरिंग के लिए दावेदार है. और सामने से अगर दाजी नाइक की बात करेंगे, 62 रन बना चुके हैं. और दूसरे मामा जो साड़ के मामा और एक हमारे मामा जो कि प्रशांत गावनलकर आरबी 11 कोरगांव क्रिकेट टीम के मामा, वो भी दर्शकों में इस मैच का लुत्फ उठा रहे हैं. इसी बीच अक्षय घाटवल की अगली गेंद आड़े बल्ले से फिर से खेला. अच्छा संपर्क नहीं था, भीतरी किनारा लगा, स्क्वायर लेग पर पहला रन बड़े तेजी के साथ, लेकिन बिल्कुल दूसरे रन की संभावना को समाप्त कर दिया. बिल्कुल अच्छा रन रेट के साथ चल रही है. विकेट भी 7 हाथों में है, 60 से आगे बढ़ेगी. हम पिछले मैच में भी बात की थी, सेमीफाइनल के मैच में, लेकिन थोड़े पीछे रह गई सेल्डम क्रिकेट टीम. 60, 62, 65 का टोटल फाइटिंग टोटल होता है मुकाबले में. और देखना होगा सामने जो कि सीएफटी धारगल क्रिकेट टीम बल्लेबाजी कर रही है, शायद वो भी 60 से आगे निकलेगी 65 के आसपास. तो एक अच्छा संघर्ष होगा मैदान पर. अक्षय घाटवल राइट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग बार पर. ओवर पिच गेंद, बढ़िया शॉट. इस बार हल्के से लॉप किया गेंद को, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर आशीष शिरोडकर आते गेंद को उठाते फील्ड करते. पिछले मैच में आखिरी ओवर में बहुत ही किफायती गेंदबाजी की थी आशीष शिरोडकर ने. 3 विकेट चटकाए थे. जो 2 शॉट चाहिए थे वहीं पर रोक लगा दी और अपने टीम को बिल्कुल सामने का जो कि अच्छा टारगेट के सामने खड़ा कर दिया. वही खिलाड़ी लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर करते हुए. बड़ा शॉट बल्ले के बीचों बीच मिड विकेट बाउंड्री पर, डीप मिड विकेट बाउंड्री पर सुशांत उर्फ मामा. और जो दर्शक कैच को जो कि पकड़ चुके, आइए 100 रुपए का इनाम 100 रुपए का इनाम. और मैदान पर 2 खिलाड़ी है, आशीष शिरोडकर एक ओर से, दूसरी ओर से सुशांत उर्फ मामा. और पेज गेंद और एक बड़ा शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर, बैक टू बैक दूसरा छक्का. 6 रन के लिए गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री. बहुत ही शानदार स्कोरिंग की जिम्मेदारी. 4 ओवर स्कोर हो चुका है.
43-43 पर पिछले ओवर के साथ 9 रन के साथ 27 था, लेकिन इस ओवर में कहीं ना कहीं रन गति को बढ़ा दिया है और उनमें बड़ा योगदान है 2 लंबे छक्के मिड विकेट और उनके साथ लॉन्ग ऑन बाउंड्री पर सुशांत उर्फ मामा जो बल्लेबाजी में प्रथमेश ओमकार और ओमकार के साथ दीपेश, ये 3 जो कि टेनिस क्रिकेट .in से गौरव सावंत, संतोष जी नानेकर, 2 अंपायर मैदान पर इसी बीच नई गेंद फुल टॉस गेंद, इस बार मौका बनेगा लॉन्ग ऑन बाउंड्री पर अक्षय घाटवल, ताकत कम पड़ गई शॉट के ऊपर, फुल टॉस गेंद और चौथी कामयाबी डीजे। तसेच हांव मागता बाप्पा आमचो बाप्पा टॅक्सी असोसिएशन हे पावल्लो आसा, प्लीज हांव मागता की तेणी पेंडलान येवन बसका घेवपाची, आमचो प्रवीण वांयगणकर हेंच्यांनी बाप्पा काडपाचो। और नए बल्लेबाज मैदान पर, थैंक यू सज्जन। रोहन सलगावकर मैदान पर, दर्शन बांदेकर 6 विकेट इस टूर्नामेंट और नीचे रही इस बार गेंद विकेट कीपर के हाथों से मिसफील्ड होती हुई फाइन लेग की तरफ दाजी नहीं, गेंद के पीछे 1 रन बनाया दिया, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज और जब तक फाइन लेग बाउंड्री से फील्ड होती गेंद 2 रन स्कोर के खाते में, अंपायर का 22 का इशारा और 2 बहुमूल्य रन स्कोर के खाते में, 2 रन के साथ से स्कोर पहुंचा 45 रन 4 विकेट पर। शॉर्ट ऑफ लेन गेंद पुल करना चाहते थे, गेंद थोड़ी सी ऊपर उठी, इस बार गुडलेस स्पॉट पर लंबे कद के दर्शन बांदेकर अतिरिक्त उछाल भी गेंद विकेट पर और गेंद चली गई गोपाल भट्टा के हाथों में। एक स्लिप, एक गली पर फील्डर, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ ऑफ साइड पर। इस बार फिर से बिल्कुल जेरोक्स देखने को मिली, वही सिक्के पर गेंद और वही उसी तरह से निकली। लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग, एक शॉर्ट मिड विकेट पर, एक शॉर्ट फाइन लेग पर। वेदांत 11 शिरोडा क्रिकेट टीम टॉस जीतकर मैदान पर फील्डिंग करती हुई बिल्कुल शानदार। इस टूर्नामेंट की अगर बात की जाए तो सुशांत उर्फ मामा की बल्लेबाजी काफी प्रभावित किया उनकी बल्लेबाजी के साथ। दर्शन बांदेकर अपने बॉलिंग मार्ग पर, ओवर पिच गेंद, सुंदर शॉट लेकिन जाल बचाया था, बिल्कुल चतुरस्त कप्तानी गोपाल भट्टा, मिड ऑन पर जो रखा था वहीं पर कैच निकला और एक अच्छा विकेट, विकेट नंबर 5वां डीजे। जी अच्छी बल्लेबाजी इस टूर्नामेंट में, एक शानदार उनकी जो कि इनिंग, सुशांत की 2 छक्के लगाए, 16 रन बनाए और रोहन सालगावकर का साथ देने के लिए नए बल्लेबाज सर्वेश मैदान पर। आते आते खेलना चाहते थे, ऑन साइड पर सामने पा गए, एलबीडब्ल्यू करार घोषित किया, सर्वेश आउट होकर वापस और एक सफलता मिलती हुई वेदांत 11 शिरोडा क्रिकेट टीम को। खेल इसी के साथ समाप्त होता हुआ 5वें ओवर का, 5 ओवर समाप्त हुए और 5 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर 45 रन 6 विकेट पर। आखिरी ओवर का खेल अभी भी बाकी और आखिरी ओवर के साथ जरूर जुड़ जाएंगे कमेंट्री बॉक्स में नीलेश पारसेकर के साथ।
6 गेंदों में लगभग 10-12 रनों की आवश्यकता। नए बल्लेबाज शंभुनाथ नॉन स्ट्राइक की गेंद पर और रोहन सालगांवकर स्ट्राइक गेंद पर। आशीष गेंदबाजी करने के लिए तैयार। थोड़ी सी फ्लाइटेड गेंद थी, ललचाया था थोड़ा सा बल्लेबाज के लिए। बिल्कुल बढ़िया गेंदबाजी, अपने अनुभव का पूरा फायदा उठाते हुए आखिरी 6 गेंदे डालने के लिए हमेशा तैयार रहते हैं आशीष शिरोडकर। बल्लेबाज चाहे कोई भी हो, क्योंकि ये स्लॉग ओवर होता है। 6 गेंदे में जितने रन ज्यादा बनेंगे, 1-2 शॉट की आवश्यकता है। रोहन सालगांवकर एक अनुभवी और एक ऑलराउंडर खिलाड़ी, पिछले मुकाबले में एक अच्छी गेंदबाजी की थी। 5 गेंदे अभी भी बाकी है। फुल टॉस गेंद, लेग स्पिन ठीक से बल्ले पर आई नहीं, टॉप एज लगा और शॉर्ट फाइन लेग में खिलाड़ी मौजूद थे और एक विकेट की सफलता। 45 रन पर लगभग आधी टीम पैवेलियन में लौट चुकी है। कि अशोक जी ने और एक लगभग अक्टूबर में मेरे ख्याल से इंटरनेशनल क्रिकेट लेवल भी आईसीसी ने और एक नया रूल बनाया है। जब भी कोई बल्लेबाज आउट हो जाएगा, स्ट्राइक एंड चेंज नहीं होगा। जो नए बल्लेबाज होगा वो स्ट्राइक एंड पर रहेंगे। फुल टॉस के लेकिन ठीक से बल्ले पर आई नहीं। मिड विकेट की दिशा में खेला गया शॉट। दर्शन बांदेकर काफी एक अच्छे आर्म्स, लेकिन फिर भी 2 रन लेने में कामयाब। 2 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 47। नीलेश, कहीं ना कहीं 1-2 शॉट अभी भी चाहिए स्कोरिंग में, मैं तो कहूंगा, क्योंकि एक 55-60 का टोटल होना चाहिए फाइनल के मैच में। बहुत ही बिल्कुल बढ़िया और एक गेंदबाजी अनुभव यहां पर काम दिखाते हुए सर आशीष शिरोडकर बिल्कुल बढ़िया। आखिरी 6 गेंदे डालना उतना आसान नहीं रहता है, क्योंकि ये स्लॉग ओवर रहता है। बल्लेबाज कोशिश करता है कि हर गेंद के ऊपर प्रहार करे। अभी भी शायद 2 गेंदों का खेल बाकी है। लगभग 50 रन से केवल 1 रन दूर है। 49 रन के हालात। शंभुनाथ बल्लेबाजी करते हुए बहुत सारे दर्शक इस अंतिम मुकाबले का आनंद उठाते हुए। लगभग 2 गेंदों का खेल है बाकी। फुल टॉस गेंद और खराब गेंद का पूरा फायदा उठाते हुए बल्लेबाज थोड़ी सी हलचलाहट दिखाती हुए, लेकिन शायद थोड़ा सा फील्डर को चकमा देकर नो बॉल, यानी कि 5 अतिरिक्त रन। ये बिल्कुल बोनस के तौर पर रन मिले हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 54 और फ्री हिट का मौका। शायद अभी भी 2 गेंदों का खेल है बाकी। नीलेश, फ्री हिट की गेंद पर अगर छक्का लगा तो मैं कहूंगा कि स्कोर 60 हो जाएगा और बहुत फाइटिंग टोटल होगा, ठीक ठाक होगा। 2 गेंदे बाकी है, लेकिन फ्री हिट की गेंद देखना होगा। आशीष शिरोडकर पिछले मैच में किफायती थे, 8 रन 3 विकेट, और इस ओवर में देखना होगा। फ्री हिट का मौका था, स्लॉग में गेंद थी, हल्के हाथों से खेल दिया है। ऑन साइड की दिशा में दूसरे रन का प्रयास होगा। बिल्कुल बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन के साथ अब यहां पर मैं तो कहूंगा जो कप्तान ने सोचा था 55 रन तक हम रोकेंगे, 56 रन और आखिरी गेंद इस पहले इनिंग्स समाप्ति की ओर। लेकिन माहौल कुछ अलग है। शाम के माहौल में चेज करना उतना आसान नहीं रहेगा, क्योंकि धारगढ़ के पास भी अच्छी गेंदबाजी है। सीधा बल्ले से खेलना चाहते थे, केवल 1 रन मिलेगा, दूसरे की मांग जरूर होगी, लेकिन 55 के हालात मेरे ख्याल से 57 और 58 रनों का लक्ष्य का पीछा करना होगा वेदांत 11 शिरोडा। और दूसरे इनिंग के लिए हम ले चलते हैं एक बार फिर से बादल चौधरी के साथ। नीलेश, मैं कहूंगा 13 रन दिए इस ओवर में,
12 रन दिए। स्लॉग ओवर में मैं तो कहूंगा ठीक है, एक ही जो कि शॉट निश्चित रूप से जो कि फुल टॉस, लेकिन वो बात थोड़ा सा आउटफील्ड के साथ फील्डर भी धोखा खा गए। लेकिन पिछले मैच में 8 रन, इस ओवर में 12 रन, मैं कहूंगा बिल्कुल अच्छा प्रदर्शन। दोस्तों यही के साथ वेदांत 11 हम आप सभी के बिल्कुल बहुत बहुत धन्यवाद, सभी दर्शकों को, सभी मान्यवरों के, सभी यूट्यूब के दर्शकों को। आज यही से हम रुकते इस टूर्नामेंट के साथ और कमेंट्री बॉक्स में ले चलते, जुड़ जाते। आइए अक्षय महाले और बादल चौधरी के साथ शुरुआत हो जाए। अक्षय बिल्कुल आपकी एक दो ओवर की कमेंट्री तो होनी चाहिए। आपने बिल्कुल मेहनत जो इस टूर्नामेंट के साथ, और छोड़ा जो कि दर्शकों के ऊपर हमारे जो कि कैमरामैन है दीपेश वो और ओमकार, दर्शकों पर जो कि कैमरा घुमा रहे हैं, सभी दर्शकों को यूट्यूब पर जो कि दिखाई दे रहा है। लेकिन फिलहाल कमेंट्री बॉक्स में आइए अक्षय महाले के साथ। आइए अक्षय, स्वागत है कमेंट्री बॉक्स में। $5,000. A well-wisher has donated us 10,000 rupees. Krishna Vinodkar 2,000. Sarvesh Kepkar 2,000. Navarang Kumawad 5,000. A well-wisher has donated us 10,000. Guru Nanuskar 3,000. Jitendra Satelkar 5,000. Rajan Nanuskar 3,000. Mahesh Pai 3,000. Mitali Weinstore, Mahesh Thakur 5,555. Anant Gadekar, ex-Sarpanch and current Punch member 10,000. Devidas Nagwekar 5,000. Rakesh Nanuskar 5,000. उल्लास केपकर 5,000. प्रमेश मयेकर इन मेमोरी ऑफ लेट श्रीमती मयेकर 5,000. विजय गवास 3,000. आश्विन वांगणकर इन द मेमोरी ऑफ लेट अनिल वांगणकर 5,000. उदय वांगणकर 3,000. ऑल द बॉल्स आर बीन स्पॉन्सर्ड बाय रुपेश माजी. सुदेश तारी सोशल वर्कर 10,000. स्वप्निल नायक इन मेमोरी ऑफ हिज फादर चंद्र नायक 5,000. पंच मेंबर प्रवीण वांगणकर 3,000. समीर धुरी 1,000. हरी वांगणकर 5,000. रमेश गावडे 3,000. विक्टर has sponsored us the man of the series, that is bicycle. Babi Kerkar ex Sarpanch 1,000. Hemant Sawan 10,000. So that's all. We are all set for the chase of CFT Dhargad versus Vedant 11 Shiroda. The target is of 58 runs. Two opponents can be seen out there in the middle with the likes of Gopal Bhatta on strike and Latesh Sargavkar on to the non-strikers. And in the bowling department, man from Asnoda, the overseas Mr. Dependable, Rohan Salgaonkar. First ball down the leg side, wanted to punch it. The ball has been gathered in the mid wicket, just restricted. A beautiful piece of bowling, I would say. Rohan has been knowing the factor Akhil there. The target is of 58 runs. So we should remove wickets at the start of the play. This is the mindset.
Cross batted shot up in the sky. Sarvesh Kanolkar, the safer hand. The first wicket has been departed. Gopal Bhatta just wanted to cross their mid-wicket fences. A slow kind of delivery if you generally see a kill from Rohan Salgaonkar. Cross batted shot, and Gopal Bhatta, the experienced man, has to come back in the dugout, and he couldn't do anything in the grand finale. The crowd that were looking off, the wicket that was looking by CFT Dhargar, the wicket has been coming at a crucial moment of time. DJ. गोलंदाज हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक पंकज नाईक यांच्याकडून पुरस्कृत होते. गोलंदाजासाठी हॅट्रिक साठी 500 रुपये पंकज नाईक यांच्याकडून. धन्यवाद पंकज. Stand for Kalangud Forex Dhargar. So CFT Dhargar. So after the dismissal of Gopal Bhatta, here comes another man. We will be saying that yes, Nitesh Lone, that one of my openers has been already returned back into the dugout. It is a crucial time for me. We are in a grand finale. We should win. These are the circumstances. These are the mindset that have been provided from the new on-screen batsman, that is Nitesh Lone. While on the other occasion, Rohan Salgaonkar has been doing a favorable performance with respect to his overseas. He's been considered. He's been saying that I have been selected as an overseas for my team. CFT Dhargar has been given a confidence on me, and I should play. I should give a reply to that. This is the mindset with which Rohan Salgaonkar will be bowling. Cross batted shot attempted, just wanted to go for that orthodox heave, missing it completely. The ball has been going into the hands of the wicket keeper, man from Norway, Manoj Narvekar. Lot of experience for him also. He's been placing the field position as per the circumstances. Rohan Salgaonkar is giving a remarkable start over here for CFT Dhargar. Cross batted shot along the carpet. The ball has been coming off. Mid-on has been coming on the screen. Shubham is the fielder on that occasion. The ball has been returned into the hands of the wicket keeper, and a single run has to be definitely added. And with that single, 2 runs. So first run can be seen on the card. Beautiful piece of bowling from Rohan Salgaonkar, restricting the batsman, not giving enough momentum with respect to scoring big shots in the form of sixes and boundaries. That is what he's been known for. That is what his capability. This time, what an delivery coming inside for a right-handed batsman. The ball has been jot down as soon as the cover point fielder comes and collects the ball off. Another single run adds in a favor, and with that single, 2 runs can be seen on the card. 58 is the huge requirement. We should go according to the situation. With this mindset, both the batsmen are been batting off. Cross batted shot. The ball has been going down deeper mid wicket. Can you find that? The ball has been bisected into the deep wicket fences, and it has been going for an rolling boundary. Who has given us 2,000 rupees for this tournament. Moving back to the screen, what is happening? The first over from the hand of Rohan Salgaonkar. We can see a wicket fallen in the name of Gopal Bhatta, and a boundary was been scored. The entire tally of the scorecard has been reaching to 6 runs. 58 is the target, Akhil. If you generally see, another 30 balls will be coming towards you, and runs you have to collapse are 52. 30 balls, 52 runs is the equation demanding Akshay Naik, the man of the series in the previous tournament that was being organized by Vedant 11 Hermal on the same ground. He will be coming with a mindset that this is one of the crucial match for me. I should give my 100% performance. I should say that yes, I should bowl according to the correct line and length. This is the circumstances he will be going for. Fields have been now, if you generally see, long on in the form of a Sarvesh Kanolkar can be seen, as well as the deeper mid wicket. These are the 2 fielders that have been played outside the 30-yard circle. Akshay Naik will be bowling to on-screen batsman. Short of the land, down the offer side, yes. Deepak Dhuri has been signaling in the form of a wide. Extras will be definitely added. With that extras, the score has been now moving to 7 runs on the card.
Latesh on strike, and he will be saying that yes, this is one of the crucial match for me. Lot of the supporters from Shiroda are been turned over here in order to watch this match. I should not make my local crowds unhappy. This mindset is been provided. Once again, with respect to the line and length, lot of difficulties are being faced by Akshay Nayak. Another wide has been favored on the tally. With respect to that wide, 8 runs can be seen. The big dream of everyone in order to take this winner's trophy, but that dream doesn't come to reality like magic. Lot of sweat, lot of hard work, lot of determination is being required. Who is going to perform that hard work? Either the batting side or the bowling side. We are going to find out as the match continues. Cross batted shot down the upper side. Once again, I think the penalization has been coming off. Once again, a wide ball has been called off. 3 runs have been given in form of extras by Akshay Nayak. He is finding some trouble with respect to line and length, and he will be saying that yes, I have been leaking too many runs with respect to extras. I should come back in the match. Could this kind of mindset be said for Akshay Nayak, or can the batters who will get an confidence that already 3 runs are been coming without any bat touching on the ball? This is the mindset that has been provided by both the batsmen. Field changes can be seen. We can see that on the legger side has been protected by a legger sleeper in the form of a shorter fine leg, as well as a mid wicket inside a 30-yard circle. Once again a cross batted shot. Once again the umpire has been signaling. Another wide has been favored of. It is not happening with respect to Akshay Nayak. 4 consecutive wide balls can be seen. The score has been reaching to 10. Double figure mark, 10 runs on the card. That is what I always say. Pressure in this grand finale. Pressure can do anything for the player. And the true player is the one who can cross this pressure, who can overcome this pressure and come and say that yes, I am going to perform, I am going to play well. Could this kind of mindset be said for Akshay Nayak? Here we go as the match continues. The race is been on, the heat is on, the match is on. Cross batted shot, what an shot into the deeper extra cover zone. Inside out he goes. A beautiful shot has been coming into the deeper extra cover. Another boundary has to be added. 4 more runs takes the entire tally to 14 runs on the card. What a shot that was. Punching it on the covers. And he was watching Akil. If you generally see, 4 balls were bowled and everything was down the upper side. A beautiful shot from the bat of Latesh, and that will get confidence, and he will be saying that yes, I should play all the 6 over. I should take my team to the leadership role. This kind of mindset Latesh has been betting on. Submarine kind of a delivery. Just we can see that on the covers the fielder has been coming aggressively. Another single has to be definitely added. However, the run comes at this particular moment of time. The runs will be always counted on the tally. The score has been now moving to 15 runs, chasing a target of 58. The semi-finale, so grand finale going on between Vedant 11 Shiroda and CFT Dhargad. The mega final of this Vedant 11 Harmal organized 13th tennis ball cricket tournament. Cross batted shot up in the sky. That has been going into the deeper mid wicket zone, and it has been going for a massive, a colossal, a humongous 6. प्रेक्षक या ठिकाणी यायचा 100 रुपये बक्षीस घेऊन चला. Ashok sir, what do you want to say about the shot? A little bit of short pitch delivery, full swing of the bat, and the pull was successful. Is going for 6 runs. The score has been moving to 21 runs. Nitesh Lode, if you generally see Ashok sir, he's been battling really well. 11 runs can be already seen with respect to a 6 and a 4. What do you want to say about Nitesh?
अक्षय मी म्हणेन की गोपाळबाटा बाद झाल्यानंतर युवा खेळाडूंना संधी मिळते आणि खरोखर अतिशय सुंदर फटकेबाजी मैदानात दोन्ही खेळाडू करतायत. Once again, a similar kind of shot going into the straight region. Shubham has been coming on a screen, collecting the ball off. The hope that we were suggesting of from Nitesh, he has to turn back into the dugout, but he has done his job with respect to his batting performance is concerned. 11 runs were scored by Nitesh, 21 to the loss of 2 wickets. Over to you, Sajjan. तू किती गेला ना मॅच बघू कसली मॅच क्रिकेटची फायनल पळोवंक येऊ ना शिरोडा हा शिरोडा जिखता म्हणून तुका कॉन्फिडन्स आसा हे तुका 100 रुपया कॅश धरले म्हणून परत वच अजून असे कॅची खूप येतले डबल चान्स. थँक्यू सज्जन. धन्यवाद अक्षय. Yes, after the dismissal of Nitesh Lone, here comes one of the Bahubali man from Hodauda, the overseas player, Furious Daji Naik, and he will be coming with a strategy that another 37 runs are being required from here. And if you generally see Ashok sir, the performance of Daji Naik in the entire tournament, he's been hitting some good shots down the mid wicket zone, cow corner zone, and he will be saying that yes, this is a last match in this tournament, this is the grand finale. Lot of the spectators, lot of the supporters came over here in order to watch how Daji will play. With this kind of mindset, he will be coming. Down the upper side, just wanted to cut it, fine with a square cut, the ball has been going down. Rohan Salgaonkar comes on a screen in the extra cover zone, collect the ball over. Another single run has to be definitely added, and with that single, 22 runs can be seen on the card, chasing a target of 58. Another 36 runs are being required in coming 25 balls. 25 balls will be coming towards you, and the runs you have to collapse are 36. If you generally have to say about the match, 2 wickets with respect to Daji Naik, Darshan Bandekar, and if you generally want to say about the bowlers, 2 big shots are being needed over here. What will happen? Akshay continues. Beautiful, delicate touch, sensibly has been played by Daji. He is knowing the factor that yes, I should first check in which direction the balls might be turning. I should first learn on the pitch for the first ball. That is the equation that is being provided. What will happen in the next 4 overs? 2 overs gone, 22 to the loss of 2 wickets. Another 36 runs are being required in the coming 24 balls. 24 balls will be coming towards you. 36 runs are being required, and Daji Naik, the man who has got a lot of capabilities. Darshan Bandekar is yet to come. Daji Dhurat is yet to come in the quota. Akshay Ghator is yet to come in the quota. Can the batters of Vedant 11 Shiroda come and say that yeah, we are strong enough in order to remove these 36 runs in coming 24 balls? Or can the bowling department with respect to Rohan Salgaonkar say that no, we are going to restrict. The match is in a critical situation. A 50-50 drama over here. What will happen? I like to request Badal Chaudhary, man from Malvan, to continue in the remaining session. सगळ्यांचं हात जोडून स्वागत. वेदांत 11 हरमल आयोजित 1 लाखाची स्पर्धा. जो जिंकतलो त्याका 1 लाखाचा बक्षीस, जो हरतलो त्याका पुढच्या वर्षापर्यंत वाट बघूची लागतली. वेदांत 11 ची स्पर्धा जिंकण्यासाठी एक मानाची स्पर्धा, देखणी स्पर्धा. गेली 13 वर्ष या स्पर्धेचं आयोजन. महाअंतिम सामन्यात पहिली बॅटिंग करताना 58 धावा 57 धावा उभे केले सीएफटी धारगळ संघान. 58 रन्सांचा पाठलाग पहिल्या 2 ओव्हरीत धावा झाले. दुरियेचो डबल गेम 22 रन्सावर 22 धावा. 24 चेंडूंचो खेळ शिल्लक. उरलेल्या 24 चेंडूमध्ये 36 धावांची गरज, म्हणजे 2 डझन चेंडू शिल्लक. 3 डझन रन्सांची गरज असताना स्ट्रायकर यांच्या दिशेने लतेश सळगावकर खाली रावलो. चेंडू टप्प पडल्यानंतर थोडंसं खाली रावलो. सुप्रसिद्ध इंग्रजी समालोचक हरेन पंड्या सरांच्या भाषेत सबमरीन डिलिव्हरी ज्याका म्हटली जाता, मालवणी भाषेत आणि कोकणी भाषेत सांगता तर सरपाटी चेंडू. टप्प पडल्यानंतर बरोच खाली रावलो. लतेश सळगावकर जो बहारदार फलंदाजीचा प्रात्यक्षिक, एक सुंदर चौकार इनसाइड आउट कव्हर सीमारेषेच्या दिशेने. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने दाजी नाईक. स्लोअर वन चेंडू, शेवटच्या क्षणी गती परिवर्तन केलेलो चेंडू होतो. हलकेच अपील झाला. बघूया पंचांचा निर्णय काय येता. जोरदार अपील, उत्साह भरलेला अपील, आत्मविश्वास भरलेला अपील. पण हे दोनही पंच दीपक धुरी सर आणि संदीप रुद्रे सर दोनही लय पोचलेले पंच असत. 12 गावचा नाही, 12 तालुक्यांचा नाही, 12 जिल्ह्यांचा पाणी पिलेले पंच. आणि अशा पंचांबरोबर वाद घालणं म्हणजे खुळा भांटा वज्रा वांगडा ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देण्यासारख्या.
वगीच केलेला अपील होता आणि वगीच त्याका देव बघित अशी सुद्धा एक मालवणी म्हण असा. लेग स्पिन चेंडू होतो, स्लोअर वन जेका म्हटलं जाता, चेंज ऑफ पेस जेका इंग्रजीत म्हटलं जाता, गती परिवर्तन जेका हिंदीत म्हटलं जाता, मालवणीत सांगा जातं रानलँड टोपभर आणि वाढलँड वाटीभर. शंभूनाथ बॉलिंग मार्कवर खूपच सुंदर चेंडू, अतिशय सुंदर. ऐन मोक्याच्या क्षणी संघाक आवश्यक असलेले 2 निर्धाव चेंडू शंभूनाथचे आपण बघितले. लतेश साळगावकर स्ट्रायकर यांच्या दिशेने एक चौकार लतेशच्या बॅटमधून, एक चौकार आणि एक षटकार नितेश लोणेन मारलो. नितेश बाद झालो आणि नितेशच्या जागेवर दाजी नाईक नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने दिसताना. संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत 62 धावा दाजी नाईकाची कामगिरी. आणि दुसऱ्या बाजून सुशांत 65 धावा. सुशांत उर्फ मामा 65 धावा म्हणजे बेस्ट बॅटरच्या शर्यतीमध्ये असलेले हे 2 खेळाडू. त्यापैकी सुशांत उर्फ मामा ची इनिंग समाप्त झाली. दाजी नाईक नुसतोच मैदानात नुकतोच पावला टाकताना परत एकदा खाली रवलेले चेंडू. शंभूनाथचा कौतुक करूचा लागत, कारण या सिमेंटच्या पिचवर एवढे खाली रवलेले चेंडू सलग टाकणं खूपच जिकिरीचा काम, कष्टाचं काम. आणि त्या काम सुद्धा अगदी सहज करून दाखवला शंभूनाथने. सलग 3 चेंडू मेडन, ते सुद्धा खालच्या टप्प्याचे. अजून एक स्लोअर वन चेंडू शफल होऊन मारलो फटको फाईन लेगच्या दिशेने. फिल्डरच्या कपडावरचून चेंडू वेदांत 11च्या बोर्डाच्या दिशेने होतो. टांगा पलटी, घोडे फरार, षटकार, डायरेक्ट चंद्रा. लागात लतेशचा या फटक्यासाठी. ह्यो फटको फाईन लेगच्या कपड्यावरून मारण्यासारखं चेंडू न होतो, पण प्री डिटरमाइंड शॉट जे का म्हटलं जातं, आधीच लतेशने ठरवलेला लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आपण ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन मारायचो. फाईन लेगच्या कपड्यावरून लांब लचक षटकार. वेदांतच्या बोर्डावर जर षटकार पडलो असतो तर 1000 रुपयांचा बक्षीस होता. लहान बोर्डावर जर षटकार पडलो तर 500 रुपयांचा बक्षीस असा. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. सर्वेश चेंडूच्या मागे. नंबर 56 ची जर्सी सर्वेशच्या पाठीवर. 1 रन्स मिळालो. 1 रन्सांची धावसंख्या स्थिरावली. 29 धावा, 29. समोर दिसणारी मॅन ऑफ द सिरीजची सायकल जी व्हिक्टरने प्रायोजित केली. या मॅन ऑफ द सिरीजच्या सायकलवर जर कोणी डायरेक्ट षटकार मारलो तर 2000 रुपयांचा बक्षीस. दाजी नाईक स्ट्रायकर यांच्या दिशेने. धावसंख्या स्थिरावली. 29 धावा, 58 रन्सांचा पाठलाग वेदांत 11 शिरोडा संघ करताना. स्लोअर वन चेंडू, दाजी नाईकाचा फटको माटवाच्या दिशेने, गडग्याच्या दिशेने, रस्त्याच्या दिशेने. सगळ्या मान्यवरांचा स्वागत करून चेंडू षटकार इला मनात आणि गेला माटवात. लांब लचक षटकार. जे असलं तर नागिन बना काही येळ लागणार नाही. माऊली डीजेने आज खूपच सुंदर गाणी वाजवली. दाजी नाईक मैदानावर कमाल करताना. होडावड्याचं बाहुबली एका म्हटलं जाता. आणि ह्या षटकारांनिशी संपूर्ण स्पर्धेतलो हायएस्ट रन मेकरच्या यादीत पहिल्या क्रमांकावर माकोटा दाजी नाईक पोचतलो. 68 धावा दाजीची कामगिरी. आणि या षटकारांनिशी एकूण धावसंख्या स्थिरावली 35 धावा. संपूर्ण स्पर्धेत अतिशय सुंदर कामगिरी. दाजी नाईक आणि दाजीच्या बरोबर सुशांत मामा दोनही खेळाडूंनी खूपच प्रभावित केला. सातत्य राखला दोनही बॅटरने आणि आपल्या संघाक महाअंतिम सामन्यात आणून ठेवला. गोलंदाजीत बदल. बॉलिंग मार्कवर रोहन साळगावकर. कोकण नऊ स्पर्धा गेल्या वर्षी मालवण बोर्डिंग मैदानावर ज्यांनी गाजवली. कुडा हायस्कूलच्या मैदानावर मिल्लत चषक, तहसीलदार मैदान ज्यांनी गाजवला. गोवा राज्याचा एक गुणवान खेळाडू. बॉलिंग मार्कवर रोहन साळगावकर. लतेशचा फटको फसलो. कव्हर सीमारेषेच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होतो. सीताराम चेंडूच्या मागे असा जाता, फील करता, थ्रो करता तोपर्यंत 2 रन. आणि या 2 रन्सांची धावसंख्या 37 धावा, 37. 58 रन्सांचा पाठलाग, 21 रन्सांची गरज. 17 चेंडू आणि 21 धावा. वेदांत 11 शिरोडा संघ या मागच्या काही सीझन मध्ये गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये 7 स्पर्धा 1 लाखाचे 7 फायनल खेळणारे संघ. आणि त्या 7 मध्ये 5 फायनल 1 लाखाच्या आतापर्यंत जिंकलो. गोपाळ भटाच्या नेतृत्वाखालचा तो संघ. गेल्याच आठवड्यात कुडा तहसीलदार मैदानावर छत्रपती संभाजी महाराज चषक स्पर्धेत महाअंतिम सामन्यात देखा विजेतेपदान दगो दिलो. पण त्याच्या आधी सातेरीकर्लीच्या मैदानावर 1 लाखाची स्पर्धा जिंकणारो, कर्नाटकाच्या मैदानावर सलग 2 स्पर्धा 1 लाखाचे जिंकणारे हो संघ. टप्प पडल्यानंतर चेंडू बरोच खाली रावलो रोहन साळगावकरचो. दाजी नायका काय कळतलो त्याच्या आधी चेंडू विकेट किपर मनोज
नार्वेकरच्या पायाकडे जाऊन चेंडू आदळलो. तो एरिया जेका म्हटलं जातं इतको खाली राहुला चेंडू सरपाटी चेंडू जो का म्हटलं जातं रोहन साळगावकरचो. धावसंख्या स्थिरावली 38-38. दाजी नाईक स्ट्रायकर यांच्या दिशेने परत एकदा खेळण्यासाठी तयार. वाईटची अपेक्षा होती दाजी नायकाची पण पंचांनी डाऊट बेनिफिट ऑफ डाऊट दिलो बॅटरच्या फेवरमध्ये. दाजी नायकाचा एक बरा असा बॅटिंग लागलो तर बॅटचे रन सुटलो तर वाईटचे रन म्हणजे बाबा होयो आणि बुडकुलो होयो. पण दाजीच्या बॅटमध्ये क्षमता असा लांब लचक फटके मारण्याची. परत एकदा स्लो रन चेंडू चेंज ऑफ पेसवर चकित केला दाजी नायकाक. अनुभव सम्राट असा रोहन साळगावकर चेंज ऑफ पेसचो सम्राट समजलो जाता. पण दाजी नाईक सुद्धा जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही असो ह्यो बॅटर असा स्ट्रायकर यांच्या दिशेन. दाजीचो मनगटी फटको लॉंगॉनच्या कपड्यावरसून चेंडू आकारण्या पार गडग्या पार माठवा पार डायरेक्ट चंद्रार. षटकार घरात भय बापाशीचो घरात भय बापाशीचो रानात भय वाघाचो घरात भय बापाशीचो रानात भय वाघाचो 10.5च्या मालिकेत भय अण्णा नायकाचो आणि क्रिकेटच्या मैदानावर भय होडावड्याच्या दाजी नायकाचो. हॅलो हॅलो बादल, एक प्रेक्षक सलग 3 दिवस ही स्पर्धा बघण्यासाठी येत आहेत. वय वर्ष 71. प्रकाश पाडगावकर होडावडा ते किरण पाणे सलग 3 दिवस आणि खुद फक्त दाजी नाईकची बॅटिंग बघायला येतात. थोडंसं जाणून घेऊया 1-2 मिनिटात त्यांच्या स्पर्धेविषयी. हॅलो, दाजी नाईक हा माझा शेजारी, माझा लाडका खेळाडू. दाजी नाईकचे वडील आणि मी एका होडावड्याच्या क्रिकेट टीममध्ये खेळत होतो. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून दाजी नाईकचे वडील होते. आम्ही एका टीममध्ये आरोंदा शिरोडा सगळ्याकडे खेळलेलो आहोत. व्हॉलीबॉल पण मी चांगला खेळायचो, सगळ्यांना हे माहीत आहे. सावंतवाडी कामगार कल्याण आणि वेदांतचे आयोजन वगैरे म्हणजे अगदी डोळ्याला पारणं फिटण्यासारखंच आहे. दरवर्षी त्यांनी असंच करावं आणि आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांना इकडे येऊन ही संधी बघायला नवीन तरुण खेळाडूंची मिळावी हीच परमेश्वराकडे प्रार्थना. पाडगावकर साहेब तुमचे मनापासून आभार. वेळात वेळ काढून तुम्ही ऐसरीलात. 5व्या ओव्हरीची सुरुवात. पहिलो रन्स मिळालो. एका रनसांची धावसंख्या 45. 11 चेंडूंचो खेळ शिल्लक. 11 चेंडू आणि 13 धावांची गरज. पाडगावकर साहेब मगाशी तुमच्याबद्दल अशोक नाईक सर म्हणा होते की परमेश्वरान एकतर तुमच्या इतक्या आयुष्य आमका देऊन नको पण जर दिला तर तुमच्या इतकी ताकद देऊन द्या की तुमच्या वयाचे झालो तरी आम्ही क्रिकेटशी जोडलेले रवांदे. वेगवान चेंडू हलकेच अपील. परत एकदा आत्मविश्वास भरलेला अपील सहज पेटावून लावला पंचांनी. लेग बायच्या स्वरूपात 1 रन. 1 रनसांची धावसंख्या 46 धावा. आमचा जवळचा मित्र वेंगुर्ला कॅम्प मैदानावर छत्रपती चषकात हॅट्रिकसह उत्कृष्ट गोलंदाजाचं बहुमान ज्यांनी आपल्या नावावर केलो शंकर म्हाडगोत मैदानावर उपस्थित असा. शंकर म्हाडगोत तुझा सुद्धा मनपूर्वक स्वागत. लतेश साळगावकर वेंगुर्ल्याचा एक गुणवान खेळाडू, युवा खेळाडू. खेळण्याचा प्रयत्न होतो. मनोज नार्वेकरचा रनआउटचा प्रयत्न होतो. 1 रन मिळालो. डिरेक्ट हिट जर झालो असतो तर कदाचित 19-20 22च्या स्वरूपात 1 रन. 1 रनसांची धावसंख्या स्थिरावली 47 धावा 47. दाजी नाईक ज्याने एका सामन्यासाठी एका खेळीसाठी कर्नाटकाच्या मैदानावर चंदगडच्या मैदानावर 16,000 रुपयांचा बक्षीस मिळवला महाअंतिम सामन्यात. तो सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली दाजी नाईक स्ट्रायकर यांच्या दिशेन. धावसंख्या 47 रनसावर. मनगटी पटको दाजी नाईकाचो लॉंग ऑनच्या दिशेन. सर्वेश येता फील करता तोपर्यंत 1 रन. 1 रनसांची धावसंख्या 58 48 माफ करा 48 धावसंख्या. 10 रनसांची अजून गरज आणि या 10 रनसांसाठी शेवटचे 8 चेंडू शिल्लक. 8 चेंडू आणि 10 धावा. एखादो मोठो फटको किंवा एखाद दुसरो विकेट सामन्याचा निकाल बदलण्यासाठी पुरेसो असतलो. लतेश साळगावकर स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि बॉलिंग मार्कवर सीताराम इनसाइड आउट. परत एकदा कव्हर सीमारेच्या दिशेने जोपर्यंत शंभूनाथ येता फील करता 1 रन सहज. 1 रनसांची धावसंख्या 49. अर्धशतकापासून अगदी 1 रनसांनी दूर उंबरठ्यावर जे का म्हटलं जाता आणि दाजी नाईक स्ट्रायकर यांच्या दिशेने बघूया काय करता. धावसंख्या स्थिरावली 49 धावा. या चेंडूवर जर मोठो फटको बसलो तर सामन्यात रंगत येऊ शकता किंवा या चेंडूवरचं विकेट सामन्यात अजून थोडी रंगत आणू शकता.
दाजी नायकाचा फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मिड विकेटचा फिल्डर येता फील्ड करता तोपर्यंत एका रनचाचं रूपांतर दुसऱ्या रनसात करण्याचा इरादो आणि हे 2 रन पूर्ण. पहिलो रन्स मिळत की नाही अशी शंका त्या जागेवर 2 रन पुरे झाले. 2 रन्सांची 51 धावसंख्या पुरी झाली आणि या सुंदर रनिंग बिटवीनच्या जागेवर एक मालवणी म्हण आठवली, नको नको जाऊया आणि व्हाईन चटून खाऊया. प्रेम किती करावं हे दाखवून गेला. शिर्डी माझे पंढरपूर या नाटकात आपण साकारलेले साईबाबा आम्हाला अध्यात्माचे महत्व सांगून गेले. हरिश्चंद्र तारामती या नाटकात आपण सादर केलेला राजा हरिश्चंद्र आम्हाला राजधर्माचं महत्व सांगून गेला. कृष्ण सुदामा भेट या नाटकात आपण सादर केलेला कृष्ण आम्हाला गरीब मित्रावर किती प्रेम करावं हे दाखवून गेला. आणि महारथी कर्ण या नाटकात आपण सादर केलेला कर्ण आम्हाला श्रीमंत मित्रावर कसं प्रेम करावं हे दाखवून गेला. लोकराजा अजिंक्य तारा सुधीरजी कळिंगण वेदांत 11 हर्मलच्या वतीने आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली, मानाचा मुजरा. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक. बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आणि अंतिम फेरीसाठी उपस्थित असलेले आमचे मान्यवर आबा सातोसकर साहेब, बबन गावकर साहेब, तुमचा सुद्धा मनपूर्वक स्वागत. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या स्थिरावली 51 रन्सावर. लतेश स्ट्रायकर एंडवर. लतेशचा फटको कव्हर सीमारेषेच्या दिशेने 1 रन्स तर नक्कीच मिळतलो. फक्त 1 रन्सावर समाधान. 1 रन्सांची धावसंख्या 52. 52. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. 5 चेंडू आणि 6 धावा. दाजी नाईक 1 नाकार मुटको दाजी नाईकाचो या कलाम जयरामचा सामन्यात रंगत आणू शकता. अक्षय, आपण ऑस्ट्रेलियन वेव बघितली, पण गोयच्या मैदानावर आरोंद्याच्या मैदानावर आपण गोयचे कुकारे सुद्धा मगाशी बघितले. ऑस्ट्रेलियन वेवला मागे काढतील असे कुकारे. दाजी नायकाचो फटको जाता जाता कांड्या पार, माठवा पार, गडग्या पार, टांगा पलटी, घोडे फरार, षटकार. आणि या षट त्यांची